हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू श्री कोचिंग क्लासेस अँड स्टडी सेंटर. मी सावंत सर आपल्या सर्वांचे या ऑनलाईन कोचिंग सेंटरमध्ये स्वागत करतो. तर सर्वप्रथम मला आपल्याला सांगायचं आहे की आपण अनाउन्समेंट केली होती की 15 जूनपासून बॅच सुरू होणार आहे. पण काही कारणास्तव टेक्निकल रिझन आल्यामुळे आपण ते बॅच सुरू करू शकलो नाही. पण आज 19 जूनपासून आपण आपली ही बॅच सुरू करतो आहे. यामध्ये आपले 9th स्टँडर्ड मॉर्निंग इव्हिनिंग बॅच, सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मिडियम दोन्ही बॅचला इथे आपण कोचिंग देणार आहोत. तर मला काही गोष्टी आता क्लिअर करायच्या आहेत. डिरेक्टली सब्जेक्टला सुरुवात करायच्या अगोदर तुमच्याशी काही गोष्टी डिस्कस करायच्या, जसं सिलेबस आहे, पेपर पॅटर्न कसा असणार आहे, इन शॉर्टमध्ये मी सांगणार आहे. त्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट वाईज टीचर ते डिटेलमध्ये सांगते. एक समरी मी तुम्हाला सांगणार आहे फक्त 2 मिनिटामध्ये. तर आता आपण येऊया सिलेबसकडे. सिलेबस म्हणजे काय? आपले जे 6 विषय आहेत, जे मुख्य 6 सब्जेक्ट आहेत, त्या 6 सब्जेक्ट वरती आपली एक्झाम होते. जसं 10वीचा पॅटर्न असतो, 10th स्टँडर्डची बोर्ड एक्झाम जशी होते तशीच 9वीची असते. म्हणजे एक्झाम पॅटर्नमध्ये काही बदल नाही आहे. पेपरचा फॉर्मॅट असेल, मार्किंग स्कीम असेल, पेपर तपासण्याची मेथड असेल, स्टुडंटनी पेपर लिहिण्याची मेथड असेल, जवळपास सगळं सेम आहे. मी तर म्हणेन 100% सगळं सेम आहे. ते लँग्वेजचं ग्रामर असेल, मॅथ, सायन्स, बऱ्याच गोष्टी सेम आहे. आता काय काय चेंज झालंय, आपण 8th स्टँडर्डमधून 9th स्टँडर्डमध्ये आलोय. ते 9th स्टँडर्डमध्ये आल्यानंतर काय काय बदल आपल्या सिस्टीममध्ये होणार आहे ते मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगणार आहे. सगळ्यात पहिलं विषयाची नावं सांगतो. सब्जेक्ट कुठले असणार आहे? मराठी, हिंदी, इंग्लिश या 3 लँग्वेज नेहमीप्रमाणे आपल्या सिलेबसमध्ये आहे. काही मुलांना संस्कृत पण असेल, हिंदीला ऑप्शनल आहे तो सब्जेक्ट. त्यानंतर आहे मॅथमॅटिक्स. या मॅथमॅटिक्समध्ये 2 पार्ट येणार आहे, 2 वेगळे टेक्स्टबुक असणार आहे. आतापर्यंत कसं होतं, 1ली ते 8वी एकच टेक्स्टबुक असायचा, 40 किंवा 50 मार्काची एकच एक्झाम व्हायची, फायनल एक्झाम. पण आता इथे आहे ना, मॅथमॅटिक्स पार्ट 1 आणि पार्ट 2 या 2 विषयासाठी 2 वेगळे पेपर असतील, 2 वेगळे टेक्स्टबुक असतील, नोटबुक वेगळे असतील. अशा पद्धतीने हे रन होणार. 40 मार्काचे 2 सब्जेक्ट हे आहेत. 40+40+20 असा 100 मार्क्सचा हा सब्जेक्ट होतो. सिमिलरली सायन्स पण तसंच असणार आहे. सायन्स पार्ट 1 आणि सायन्स पार्ट 2 40+40+20 असं 100 मार्क्सचं याचं डिस्ट्रीब्युशन आहे. त्यानंतर येतो हिस्ट्री आणि जिओग्राफी. तर हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्स असं दोघांचं मिळून एक सब्जेक्ट केला 60 मार्क्ससाठी, आणि 40 मार्क्ससाठी आहे आपला जिओग्राफी. हा आहे 100 मार्क्सचा सब्जेक्ट, 60+40. लँग्वेज तर आपल्याला माहितीच आहे. गेल्या वर्षीच्या नवीन नियमानुसार 80+20 असं रेशो असणार आहे. 80 मार्क्सचे पेपर होतील, 20 मार्क्सचं इंटरनल असेल. म्हणजे लँग्वेजचे हे 300 मार्क्स, 3 लँग्वेज प्लस मॅथ्स 100, सायन्स 100 अँड सोशल स्टडी 100 असं टोटल 600 मार्क्सचा हा सिलेबस वर्षभरामध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे. त्यामध्ये तुमचे टेक्स्टबुक असतील, होमवर्क असेल, क्लासवर्क असेल, अदर ॲक्टिव्हिटी, प्रोजेक्ट, या सगळ्या गोष्टींचा या 600 मार्कामध्ये विचार स्कूलमार्फत केला जातो आणि त्यावरून तुम्हाला मार्क्स दिले जातात आणि मग तुमची पर्सेंटेज काढण्यात येते. तर जे मुलं 9thमध्ये चांगला अभ्यास करतात त्यांची 10वीची तयारी होते, कॉन्फिडन्स वाढतो, कसे पेपर लिहायचे, काय, ह्याच गोष्टी आपल्याला या वर्षातच शिकायच्या आहेत. 10thमध्ये फक्त अभ्यास करायचा. बघा मी काय सांगतोय, 9thमध्ये अभ्यास कसा करायचा, टाइम मॅनेजमेंट, पेपर सॉल्विंग, प्रेझेंटेशन, ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्याला आपण स्किल म्हणतो ते 9thमध्ये व्यवस्थित क्लिअर करून 10thमध्ये फक्त जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी द्यायचा. ठीक आहे. तर आता आपण येऊया माझ्या सब्जेक्टकडे. तुम्हाला माहिती आहे, क्लासमध्ये मी तुम्हाला मॅथमॅटिक्स हा विषय शिकवतो. त्यामध्ये 2 भाग येतात, मॅथ्स पार्ट 1 आणि पार्ट 2. याला आम्ही अल्जेब्रा आणि जॉमेट्री असंही म्हणतो. त्यामध्ये पार्ट 1 म्हणजे अल्जेब्रा, पार्ट 2 म्हणजे जॉमेट्री. आता तुम्हाला टेक्स्टबुक अवेलेबल करायचे झाले तर सगळेच अवेलेबल करा मार्केटमधून, किंवा जर आसपास कोण असेल त्यांच्याकडून ते घ्या. आणि हे घेत असताना तुम्ही पूर्ण काळजी घ्या मार्केटमध्ये जात असताना, कारण तुम्हाला माहिती आहे पूर्ण सेफ्टी घेऊनच तुम्हाला बाहेर पडायचं आहे. टेक्स्टबुक, नोटबुक, कंपास बॉक्स, जे काही साहित्य लागणार आहे ते तुम्हाला खरेदी करायचं आहे. बाकी वेळ तुम्हाला घरी बसूनच अभ्यास करायचा आहे. मोबाईलवरती इंटरनेट पाहिजे. घरच्यांच्या परमिशननुसार तुम्हाला त्यांच्या आणि तुमच्या दोघांच्या ॲडजस्टमेंटनुसार अभ्यासासाठी बसायचं आहे. जे काय इथे शिकवलं जाणार आहे त्याचे नोट्स बनवायचे, नोटबुकमध्ये लिहायचं आहे. हे फक्त ऐकायचं नाही आहे. जसं आपण टीव्हीवरती व्हिडिओ बघतो, हे असे व्हिडिओ नाही आहे. जसं मी क्लासमध्ये तुम्हाला सांगत असतो, शिकवत असतो, कंप्लीट झालं की नाही याचं फॉलोअप घेत असतो, त्या पद्धतीने हे बॅच रन होणार आहे. तुम्हाला जे काही इथे शिकवलं जाणार आहे, व्हिडिओ पॉज करायचा, बोर्डवर जे काही नोट्स असतील व्हिडिओला पॉज करून ते लिहून घ्यायचं आहे. काही मुलांना जर ऐकू येत नसेल व्यवस्थित, घरामध्ये आजूबाजूला गोंधळ असेल, तुम्ही हेडफोनचा वापर करा. हेडफोन यूज करून
ऐका, पॉज करा, नोट्स लिहा. जिथे जिथे तुम्हाला टीचर सांगतील तिथे तिथे लिहायचं आहे. लिहून झाल्यानंतर मला फोटो पाठवायचे की सर आज या लेक्चरमध्ये आपण हे स्टडी केलं, त्याच्या या नोट्स. फोटो काढायचा आणि ग्रुपमध्ये पाठवायचा. ठीक आहे. आपल्याला 2 पद्धतीने हे रन करायचं. एक व्हॉट्सअप ग्रुप असणार आहे, मी तुम्हाला तिथे तुम्हाला अपडेट देणार आहे, लेक्चर्स पाठवणार आहे आणि तुम्ही जो अभ्यास करता तोही मला तिथं पाहिजे. ठीक आहे. या पद्धतीने हे चालणार आहे. आता मी मॅथ्स सब्जेक्टकडे येतो. मॅथ्स विषयाचे 2 टेक्स्टबुक आहेत. एक आहे पार्ट 1 आणि एक आहे पार्ट 2. बघा, हे पार्ट 1 आणि पार्ट 2 म्हणजे अल्जेब्रा आणि ज्योमेट्री. त्याची मार्किंग स्कीम आहे 40+40 आणि इथे इंटरनलला काही मार्क्स असतात. इंटरनल तुम्हाला माहिती आहे, या सगळ्यांची जर आपण ऍडिशन केली तर ऍडिशन येते 100. तर आपल्याला या कोचिंग सेंटरमध्ये आपल्या क्लासमध्ये या 80 मार्क्सची तयारी फक्त आपल्याला क्लासमध्ये करायची असते. 20 मार्क हे शाळेचे टीचरकडे असतात, ते तुमचा परफॉर्मन्स बघून तुम्हाला देतील. आता हे 2 टेक्स्टबुक कसे आहेत, आता काही मुलांकडे असतील, स्टुडंटकडे, काही स्टुडंटकडे नसतील. तर मी तुम्हाला इथे दाखवणार आहे की 2 टेक्स्टबुक या वर्षीचे कसे दिसतात. तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. हे मॅथमॅटिक्स पार्ट 1चं टेक्स्टबुक आहे. तुम्ही बघू शकता कव्हर पेज. याला टेक्स्टबुकला नाव दिलेलं आहे मॅथ्स पार्ट 1 स्टँडर्ड 9. ते एक चित्र आहे, एक मुलगा आणि मुलगी आहेत, प्रोजेक्ट कंप्लीट करत आहेत. तिथे फॉर्म्युले दिलेले आहेत. याचं बॅक पेज मी तुम्हाला दाखवतोय. हे असं आहे बॅक पेज, बघू शकता. त्यानंतर आता येऊया आपण टेक्स्टबुकच्या इंडेक्सकडे. तुम्हाला स्क्रीनवर इंडेक्स दिसत असेल. त्या इंडेक्समध्ये आपल्याला काय बघायचं आहे बघा. किती लेसन आहेत पार्ट 1 मध्ये. मी आता पार्ट 1 तुम्हाला सांगतोय. मॅथमॅटिक्स पार्ट 1 इंडेक्स वर्षभरामध्ये स्टडी करायचे हे चॅप्टर आहे. त्यामध्ये 7 लेसन असतील. सेट्स, रियल नंबर्स, पॉलिनॉमियल, रेशियो अँड प्रपोर्शन, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, फायनान्शियल प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्स. हा इंडेक्स असा दिसतो. एकूण 7 लेसन यामध्ये आहे. दिस इज पार्ट 1 अल्जेब्रा. त्यानंतर येणार आहे मॅथमॅटिक्स पार्ट 2. या टेक्स्टबुकमध्ये आहेत एकूण 9 लेसन्स. बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री याच नावाचं 6th स्टँडर्डमध्ये पण चॅप्टर आहे पहिला, तसंच 9th मध्ये दिलाय. बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री. नंबर 2 पॅरलल लाईन्स. नंबर 3 ट्रायंगल्स. नंबर 4 कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल. नंबर 5 क्वाड्रिलॅटरल. नंबर 6 सर्कल. 7 कोऑर्डिनेट ज्योमेट्री. 8 ट्रिग्नोमेट्री. 9 सरफेस एरिया अँड वॉल्यूम. आता याच्यामध्ये काही लेसन असे आहेत जे तुम्ही फर्स्ट टाइम यांचे नेम ऐकले असतील. असे चॅप्टर आहेत ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष तो लेसन स्टडी करू तुम्हाला मी त्याबद्दल डिटेलमध्ये सांगणार आहे.